ऑपरेशन ब्लू स्टार हा काळा दिवस. मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड. ऑपरेशन ब्लू स्टार मध्ये मारले गेलेल्यांचा महाजनांकडून शहीद असा उल्लेख. नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम. पाठिंबा दिला तर मतदारांचा घात केल्यासारखं होईल, गीतेंचं स्पष्टीकरण. अनेक मतदारांचा माझ्या बाजूनं कौल, गीतेंचा दावा. संजय राऊत यांचं किरीट सोमय्या यांना पत्र. राजेश एक्सपोर्ट्स प्रकरणी आवाज उठवण्याचं आवाहन. 15.15 लाख कोटींचा घोटाळा या प्रकरणात लक्ष देण्याचं आवाहन. परम आदरणीय महात्मा श्री किरीटभाई सोमय्या असा पत्रामध्ये उल्लेख. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज मोर्चा. विरोधी संघर्ष समितीकडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा. दसरा चौकामध्ये पोलीस बंदोबस्तात तैनात. जोरदार मान्सूनसाठी जूनचा तिसरा आठवडा उजाडणार. 12 ते 18 जून दरम्यान हलका ते मध्यम पाऊस, तर 19 ते 25 जून दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे शेतीचं नुकसान. नाशिकमध्ये पावसामुळे पपई आणि डाळिंबाला फटका. वर्ध्यामध्ये घरावरील पत्रे उडाल्यानं संसार उघड्यावर, तर अमरावती शहरामध्ये वादळी वाऱ्यानं झाडं कोसळली. 15 जून पासून पुण्यामध्ये 1 दिवस आड पाणी पुरवठा. 2 दिवसात पालिका आयुक्त परिपत्रक काढणार. वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल बंद करण्याचे आदेश काढले जाणार. महापौर मंजुषा नागपूर यांची माहिती. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अवघा 13% इतकाच पाणीसाठा शिल्लक. भातसा तलावातील पाणीसाठा 88,888 दशलक्ष लिटरवर. मुंबई पालिकेची चिंता आता वाढली. मावळमधील इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. सांडपाण्यामुळे वाढलेलं प्रदूषण आणि जलपर्णीची समस्या कायम. ठोस उपाययोजना न राबवल्यानं ग्रामस्थ आक्रमक. त्र्यंबकेश्वर व्हीआयपी दर्शन घोटाळा प्रकरणामध्ये पोलिसांकडून न्यायालयामध्ये सुमारे 300 पानी दोषारोप पत्र दाखल. दर्शनाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक, काळाबाजार केल्याचा आरोप. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या संख्येमध्ये आता मोठी कपात. वार्षिक अनुदानित सिलेंडर 9 वरून 4 वर. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा महाविक्रम. पंडित जवाहरलाल नेहरूंना टाकलं मागे. पंडित नेहरूंचा सलग 4397 दिवस पंतप्रधान राहण्याचा विक्रम मोदींनी तोडला. उद्या एनडीएच्या प्रमुख नेत्यांकडून मोदींचा सन्मान. प्रसिद्ध शिक्षक खानसर यांना न्यायालयाचा दिलासा. खानसरांच्या अटकेला न्यायालयाकडून स्थगिती. पाटणा जिल्हा न्यायाधीशांची अटकेला स्थगिती. अमेरिकन न्यायालयाचा ट्रम्प प्रशासनाला दणका. H1B विजा शुल्क वाढीचा निर्णय. प्रशासनाचा निर्णय रद्द. तर सुमारे 96 लाख रुपये शुल्क वाढवण्याचा निर्णय रद्द. अमेरिकेमध्ये काम करू इच्छिणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा. इराणमधील भारतीयांना तातडीने इराण सोडण्याचे आदेश. इराणचा प्रवास पूर्णपणे टाळण्याचं आवाहन. इराण इस्रायलमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सूचना. तर 7500 भारतीय इराणमध्ये अडकले.